नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 7वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी उपयोगी ठरणारी आहे. 2024मध्ये आपली जी काही परीक्षा होणार आहे जानेवारी महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यात, त्यावेळेस आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. यासारख्या संकलित मूल्यमापनाच्या प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा. प्रश्न पहिला, इयत्ता 7वी समाजशास्त्र द्वितीय घटक चाचणी. इतिहास आणि नागरिकशास्त्रावर आधारित आधी प्रश्न आहेत. बघा, पहिला प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 3 गुणांसाठी. 1. औरंगजेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाने जेरीस आला होता. 2. गोव्याच्या लढाईत पराक्रमाची शर्त करणारा एसाजी कंक होता. 3. शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शाळांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही. त्यानंतर प्रश्न दुसरा, नावे लिहा 3 गुणांसाठी. 1. महाराजांनी बांधलेला माळवण जवळील जलदुर्ग. उत्तर आहे सिंधुदुर्ग. दुसरं, पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजांची महती सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले. तिसरं, बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण, बंदी प्रत्यक्षीकरण. प्रश्न तिसरा, थोडक्यात उत्तरे लिहा. रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली? उत्तर, रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली की रयतेची काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्यांचे पाप तुमच्या माथी बसेल. दुसरं, 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मज्जाव केला. उत्तर, बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतूद करून बालमजुरी हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे. संविधानात शोषणाविरुद्धच्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कात केलेला आहे. म्हणून 14 वर्षाखालील बालकांना धोक्याच्या ठिकाणी ठेवण्यास मज्जाव केला. त्यानंतर भूगोल विषय. प्रश्न चौथा, खालील विधाने चूक असल्यास दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. वाघ, सिंह यासारखे मांसभक्षक प्राणी विषुववृत्तीय प्रदेशात जास्त आढळतात. हे विधान चूक आहे. वाघ, सिंह यासारखे मांसभक्षक प्राणी मोसमी व गवताळ प्रदेशात जास्त आढळतात. 2. वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान लहान असते. चूक. वसंत संपात व शरद संपात स्थितीत दिनमान व रात्रमान समसमान असतात. प्रश्न 5वा, तक्ता पूर्ण करा. घटक आणि निर्मितीची, मृदा निर्मितीची भूमिका. मूळ घटक. मूळ खडकाच्या विदारणातून मृदेचा प्रसार होतो. 2. सेंद्रिय खत. सेंद्रिय खताद्वारे मृदेतील सामूचा तोल राखला जातो. प्रश्न 6वा, कारणे द्या. 1. मोसमी प्रदेशात प्रामुख्याने शेती व्यवसाय करतात. 2 गुणांसाठी. उत्तर, मोसमी प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून ठराविक ऋतूत पाऊस पडतो. या प्रदेशातील तापमानाची व पर्जन्याची स्थिती अनेक पिकांच्या वाढीसाठी अनुकूल ठरते. त्यामुळे मोसमी प्रदेशात शेती व्यवसाय करतात. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या अजून इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शनमध्ये बॉक्समध्ये दिलेली लिंक ओपन करा. थँक्यू.